विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे। यामध्येच मराठा आरक्षण मोर्चाचे मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा इशारा दिलेला आहे। भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल करत विधानसभेसाठी संपूर्ण 288 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। पण जरांगेंनी जर विधानसभेत संपूर्ण 288 जागांवर उमेदवार उभे केले तर त्याचा परिणाम काय फक्त भाजपवरतीच होणार आहे का? तर या मुद्द्याचा पाहूयात आपण विश्लेषणात्मक दृष्टिकोन काय आहे ते। जवळजवळ 2 वर्षभरात मनोज जरांगे हे प्रखर मराठा नेते म्हणून समोर आले आहेत। जो मराठा समाज आधी एकजूट नव्हता त्याला आता एक नवीन चेहरा मिळाला आहे। लोकसभेमध्ये कुठे ना कुठेतरी मराठा आंदोलन फॅक्टर व ओबीसी आणि मराठा यांच्या आरक्षणाचा मुद्दा चालला आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला। ही गोष्ट मनोज जरांगे आणि आंदोलनाच्या मागचे डोके असलेल्या चाणक्याला पुरेपूर समजली आहे आणि यावरूनच आता विधानसभेच्या तोंडावर देखील जरांगेंनी स्वतः लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं आहे। त्यांनी सांगितल्यानुसार ते 288 जागांवरती भाजप विरोधात उमेदवार उभे करणार आहेत। यासोबतच त्यांनी आपण कुठल्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचं सुद्धा सांगितलं आहे। जर तसं असेल तर ही फक्त भाजपला नाही तर बाकी पक्षांना देखील आणि त्यांच्या नेत्यांना सुद्धा धोक्याची घंटा आहे। 2 वर्षांमध्ये मनोज जरांगे यांना एवढी लोकप्रियता मिळाली आहे की त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जर सांगितलं तर लोक काहीही करायला तयार होतील। आता विचार करण्याची गोष्ट ही आहे की जर हे आंदोलन यशस्वी झालं तर त्यांची लोकप्रियता किती पटीनं वाढेल? बरं, जरांगे यांनी आता शेतकऱ्यांचा मुद्दा सुद्धा हातात घेण्याचं सांगितलं आहे, त्यामुळं त्याचाही परिणाम होण्याची शक्यता आहे। आणि या परिस्थितीमध्ये जर त्यांनी खरंच सांगितल्याप्रमाणे 288 जागांवरती त्यांचे उमेदवार उभे केले तर मनोज जरांगे यांच्या पक्षाचा उमेदवार म्हणून मराठा मतदार त्या उमेदवाराला मतदान करतील। असं जर झालं तर भाजपला त्याचा फटका तर बसेलच, पण विरोधी पक्षाचे नेते जे आतापर्यंत मराठा मतपेढीमुळे टिकून आहेत त्यांना तर त्यांचे खानदानी दुकान बंद करण्याची वेळ येईल, ज्याचा सर्वात जास्त फटका पश्चिम महाराष्ट्रामधील नेत्यांना बसेल। आतापर्यंत अशी बरीच घराणी आणि नेते मराठा आरक्षणावरती निवडणूक लढवत आले आहेत। त्यांचा बहुसंख्य मतदार हा मराठा आहे। यामध्ये शरद पवार, दिलीप वळसे पाटील, विखे पाटील, मोहिते पाटील, देशमुख यांची देखील नावे येतात। मराठा कुणबी नेतृत्वाला संस्थांच्या माध्यमातून पवार कुटुंबाने राज्याचं नेतृत्व करताना बळ दिलं, परंतु हेच पुढे रोहित आणि सुप्रिया यांना भोवेल असं वाटू लागलं आहे। जे नेते आता मनोज जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सत्ताधारी पक्षावर टीका करू पाहत आहेत त्यांच्या अंगाशी ही मराठ्याची लाट येणार नाहीये ना? लोकसभेत वोट जिहाद करून महाविकास आघाडीने मुस्लिमांना त्यांच्या हातात असलेल्या ताकदीशी परिचय करून दिला खरा, परंतु तेच आता त्यांनाच नडताना दिसून येत आहे। तसेच मनोज जरांगेंच्या बाबतीत ही जर असं झालं तर पुन्हा एकदा महाविकास आघाडी स्वतःच रचलेल्या चक्रव्यूहामध्ये अडकताना दिसून येईल। जरांगे पाटील यांना आधीच सकल मराठा समाजाचा पाठिंबा आहे आणि त्यांचं आंदोलन जर यशस्वी झालं तर ते प्रखर मराठा नेते म्हणून उदयास येतील आणि जर त्यांना त्यांच्या या शक्तीबद्दल कळलं तर जे आता त्यांना स्वतःच्या तालावरती नाचवत आहेत त्यांनाही मनोज जरांगे पाटील यांना स्वतःच्या नियंत्रणामध्ये ठेवणं कठीण जाईल। स्वतःच्या अंगणामध्ये जर तुम्ही साप पाळून त्याला दूध पाजत असाल तर उद्या येऊन तो तुम्हाला डसणारच आहे। महाराष्ट्रातील राजकीय पक्षांमध्ये मराठा आणि कुणबी समाजाच्या आमदारांची संख्या त्याबद्दल आता आपण पाहूयात। भारतीय जनता पक्षामध्ये 45 मराठा आमदार आहेत तर 15 कुणबी आमदार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 35 मराठा आमदार तर 10 कुणबी आमदार आहेत। शिवसेनेमध्ये 30 मराठा आमदार आणि 5 कुणबी आमदार आहेत, तर काँग्रेसमध्ये 20 मराठा आमदार आणि 5 कुणबी आमदार आहेत। तर अन्य पक्षांचा विचार करता 10 मराठा आमदार आणि 5 कुणबी आमदार आहेत। ही आकडेवारी अर्थातच सुमारित आहे आणि वेगवेगळ्या स्रोतांवरून ती आपणाला पडताळून पाहता येते। जरांगे यांनी जर मराठा उमेदवार उभे केले तर महाविकास आघाडीचे जे मराठा नेते आहेत त्यांची घराणी की जी स्वतःचं दुकान उघडून बसलेली आहेत
त्यांचं काय होणार? त्यांना हे सगळं मान्य असेल का?